पुढची बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये भाजपाची बैठक सुरू आहे। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची या बैठकीत मार्गदर्शन पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आता तयारीला लागलेला आहे। भाजपाची मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सुद्धा उपस्थित आहेत। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा हजेरी पाहायला मिळत आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा आपण पाहू शकता। ज्यावेळेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं विमानतळावर आगमन झालं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित असल्याचं आपण या दृश्यात पाहू शकतो। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीमध्ये ठरणार का, जागा वाटपाचं सूत्र यात ठरणार का, हे यातून स्पष्ट होईल। या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली जाते का आणि माध्यमांपुढे समीकरण मांडलं जाईल का जागा वाटपाचं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। मात्र मुंबईमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक भाजपाच्या आगामी दिशेसाठी, निवडणुकीच्या रणनीतीसाठी महत्त्वपूर्ण ही बैठक आहे। यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सुद्धा उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेलेले आहेत। मनोज, या बैठकीमध्ये नेमकं काय मुद्दे चर्चेला घेतले जाणार आहेत आणि कशा प्रकारचं मार्गदर्शन जे.पी. नड्डा करू शकतात कार्यकर्त्यांना? नक्कीच श्रेयस, आपण बघितलं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत। सकाळी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर जे.पी. नड्डा यांचं आगमन झालं तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर आपण मिळालं जे.पी. नड्डा यांनी वसंत स्मृती येथील बाजूला असलेल्या मागी गणपतीचे दर्शन घेतले। त्यानंतर वसंत स्मृती येथे आपण मिळतं टिफिन बैठकीला ही सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि लोकसभा मतदारसंघातले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या बैठकीत आपकी बार 400 पारचा नारा देत भाजपने महायुतीमध्ये 400 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे। याच नाऱ्या अंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज मुंबईमध्ये दिवसभर बैठक घेणार। या बैठकीत मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल। त्याचप्रमाणे यामध्ये भाजपचं शिवसेना प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघात काय सध्या परिस्थिती आहे याचा देखील आढावा घेतला जाईल आणि याची माहिती देखील पूर्णपणे घेतली जाईल। त्यानंतर आपण मुंबईत पुन्हा एकदा 6 लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी रणनीती आखली जाईल। तसेच आपण महाविकास आघाडीच्या उमेदवार कशा पद्धतीने या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन काही स्पष्टीकरण येतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।